आपण पुस्तकावर बोलू काही व बाल कवी संमेलन या उपक्रमामध्ये मी निलिमा देशमुख सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. मुलांनो, आज तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बाल मित्रमैत्रिणींना माझा खूप नमस्कार आणि त्यांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन, स्वागत आहे. नाजूक पाकळ्या सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नाजूक पाकळ्या सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण मनाला आनंद देणारी तुमच्यासाठी चिमुकली असतात. आज आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रथमतः आपण दीप प्रज्वलन करूया ऑनलाईन. अस्तु मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. अस्तु मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. वाईटाकडून मांगल्याकडे व अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे. जीवनाला हवी असती प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधकार जाळी समयीची वाट. तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. दीप प्रज्वलनाला करूया कार्यक्रमाची सुरुवात. आता आपण प्रथम मान्यवरांचे स्वागत करूया. फुले उधळू आनंदाची आपण आलात मान देऊन पर्वणी आमच्या आनंदाची. आपण आलात मान देऊन पर्वणी आपल्या आनंदाची. पुस्तकासारखा मुलांना दुसरा मित्र नाही. आपल्याला कधी चुकवत नाहीत किंवा चुकवत नाहीत. पुस्तक हे आपले जवळचे मित्र असतात. वाचाल तर वाचाल. आपण जर खूप सतत वाचत राहिलो, आपल्याकडे खूप पुस्तकांचं भांडार आहे, खूप त्याच्यामध्ये ज्ञान भरलेले आहे. तेच जर आपण लहानपणापासून वाचत राहिलो तर भविष्यात आपण वाचू. याचा अर्थ असा होतो. हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण. आधारासाठी हवे असते आश्वासन. बालकांच्या जीवनाला दिशा मिळण्यासाठी अशाच कवी संमेलनाचे काहीतरी औचित्य साधून संमेलन हा उपक्रम राबवण्याचे आवश्यक आहे. सतत डोक्यात घेऊन आपल्या समोर प्रास्ताविक करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजमाळे त्यांना मी विनंती करते की आपण आपले प्रास्ताविक करावे. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. मंचावर आज जे बालकवी आणि बाल समीक्षक उपस्थित आहेत त्यांचं स्वागत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय वृषाली पाटील मॅडम, ज्येष्ठ साहित्यिक, त्यांचंही मंचावरती स्वागत. त्याचबरोबर अनेक श्रोते जे जोडले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करते. शब्दांकित साहित्य मंच ही गेली अनेक वर्ष अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यातलाच एक हा आजचा उपक्रम. बाकी जास्त प्रास्ताविक मी काही करणार नाही, अगदी थोडक्यात आटपणार आहे. परंतु आज जसे बालकांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसेच मोठ्यांसाठी सुद्धा सातत्याने आम्ही पुस्तकावर बोलू काही या किंवा कवी संमेलन, परिसंवाद, चर्चासत्र अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम राबवत असतो. आज काय कार्यक्रमाचं आयोजन केलंय तर 2 एप्रिल हा दिवस बालकांसाठीचा स्पेशल आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन म्हणून हा दिवस मानला जातो जगामध्ये सर्वत्र. आणि त्याच्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन द्वारे हा कार्यक्रम दरवर्षी वार्षिक कार्यक्रम आहे हा त्यांचा. आणि याचा पहिला दिन जो साजरा केला तो 23 एप्रिल 1967 साली पहिला कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येतात. आता हा कार्यक्रम डॅनिश लेखक जे आहेत, जे पर्यांच्या कथा खूप लिहायचे आणि ते सर्वांना खूप आवडायचे. तुम्हाला सर्वांना सुद्धा पर्यांच्या कथा खूप आवडत असतील. तर अशा या लेखकाच्या जन्मदिवसानिमित्ताने, लेखक आहेत हॅन्स ख्रिस्तियन अँडरसन, तर यांचा जन्मदिवस हा जागतिक बाल वाचन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हाच तो दिवस. आणि तेवढ्यासाठी आपण आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.
आता याच्यामध्ये काय केला जातो तर वाचनासाठी बालकांना प्रोत्साहित करणं, मुलांना पुस्तकाबद्दलची आत्मीयता वाटणं, मुलांना वाचनाची आवड निर्माण होणं, गोडी निर्माण होणं आणि त्याच्यातून त्यांच्या वृंदावत जाणं. कारण वाचायला आपण नेहमी म्हणतो आणि त्याचप्रमाणे जर आपण वाचलं तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जाते, आपलं जीवन समृद्ध होत जातं, विचारांनी आपण समृद्ध होतो आणि हा वसा, हा वारसा लहान मुलांच्या पर्यंत जर आपण पोहोचवला तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही करून निघतील, खूप काही करतील. यासाठी हा दिवस साजरा केला जातो, यासाठी या दिवसाचं खूप महत्व आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आपण अनेक अनेक ठिकाणच्या बालकांना सामावून घेतले. फक्त लातूरचे आहेत का याच्यामध्ये तर नाही, लातूर मधले आहेत, नाशिक मधले आहेत, पंढरपूर मधले आहेत आणि अनेक अनेक खेडोपाड्यातले, लातूर जिल्ह्यातल्या अनेक खेडोपाड्यातली मुलं सुद्धा इथं सहभागी झालेले आहेत. तर या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. आनंदाने मोहरला आहे मंच बालसमूहातून, आनंदाने मोहरला आहे मंच बालसमूहातून. आत्ताच कार्यक्रमाची रूपरेषा ऐकली आपण प्रास्ताविकातून, आत्ताच कार्यक्रमाची रूपरेषा ऐकली आपण प्रास्ताविकातून. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. परिचय मॅडम घ्यायचे ना कवींची नावं आता? हो, लगेच सुरू करा. सर्वप्रथम मी निमंत्रित करते बाल कविता वाचक सम्राट भोसले. सम्राट भोसले यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे आजी आजोबा. आजी ग आजी करता भाजी, आजी माझी करते पावभाजी छान, हात धुवून संध्याकाळी वाढते जेवणाचे पान. सगळ्यात आधी खाण्याचा माझाच असतो मान, आजोबांच्या पिशवीत असतं सामान. हळूहळू काढत बसतात करून वाकडी मान, लपून लपून देत असतात कॅडबरी 2-2. आजी आजोबा झोपताना गोष्टी सांगतात महान, माझ्याशिवाय दोघांचं हालत नाही पान. खरंच सांगतो आजी आजोबा माझे ही जीवकी प्राण. धन्यवाद. धन्यवाद. छान. आम्ही येतो संध्याकाळी पावभाजी खायला. त्यानंतर पाटील आपली कविता सादर करून थांबते. एकदा खारुताई शिरली घरात, एकदा खारुताई शिरली घरात, काढली तिने विंडूची परात. डोकावून पाहते हळूच ताकात, डोकावून पाहते हळूच ताकात, झुपकेदार शेपटी हलते झोकात. ओट्यावरून सरसर आली बघा खाली, ओट्यावरून सरसर आली बघा खाली. बाळ बिचाळ ओरडले, खारुताई आली झाली. आई म्हणाली बाळांनो खोडी नका काढू, आई म्हणाली बाळांनो खोडी नका काढू, दूध काढून देते तर तिला गाडू. खारुताईने कष्टाच्या दिलेली साथ, पिटुकल्या खारुताईने कष्टाच्या दिलेली साथ, म्हणून तर श्रीरामाने पाठी ठेवला, म्हणून तर श्रीरामाने पाठी ठेवला. धन्यवाद. तूर म्हणतात साथ द्या, दिवा म्हणतो वाद द्या, आमच्या चिमुरड्यांना आपल्या टाळ्यांची साथ द्या. आमच्या चिमुरड्यांना आपल्या टाळ्यांची साथ द्या. त्यानंतर वीरा भोसले. वीरा भोसले लातूरून आहे. तिथे 5 मिनिटांसाठी बसले राहिली. छोटी छोटी एवढी छान कविता सरकते 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 चला गया एक समय आया फिरने सितारों में प्रकाश की किरणें और बहुत सोनिया
ऍडमिनचं काम आईला द्यायला पाहिजे तिने लिहितात. खूप छान छान प्रयत्न. धन्यवाद. यानंतर मीरा पाटील, लातूरूनच आहे. मीरा पाटील. माझ्या कविताचे नाव चैत. पेरले गहू ज्वारी शेतात, पेरले गहू ज्वारी शेतात पेरले हरभरा तूर, शेतात पेरले हरभरा तूर, ताटातलं वरण खाऊ बरं. शेतात पेरले भाज्या आणि शेतीत पेरले भाज्या आणि काय सुंदर एक. धन्यवाद. मीरा. नमस्कार, माझे नाव आहे माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे सप्तरंगी इंद्रधनुष्य. तुझेच आणि तुझेच रंग, सात रंग तुझेच रंग, सात रंग तुझेच खुश करून जातो. रंगाची कमाल इतकी छान, खूप चांगला रे तुझा रुबाब. ऋतूला करमत नाही तुझा विनोद, तुझ्या रंगाचा मोहकपणा खूप सुंदर रे. इटुकले पिटुकले रंगाचा मन मोहन करतात खूप छान. फुलपाखरांपेक्षा छान दिसते तुझी छाया, तुझी आणि तुझी रे. मित्राचा परिवार हा असा हा फुलपाखरांच्या छान छान. आणि तिन्ही पाच छान सांगितलंस तू, मस्त. यानंतर सई, माझी शाळा. सादर करू. सई. सई दगडू शिंदे. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा. माझ्या कवितेचे नाव आहे माझी शाळा. आहे किती छान माझी शाळा, आहे किती छान. फुलाकळ्यांनी बहरेल, फुलाकळ्यांनी बहरेल. विद्यार्थी आहेत शाळा, विद्यार्थी आहेत म्हणून शोधते शाळा. गुरु आहेत म्हणून फुलतो उपक्रमांचा मळा, गुरु आहेत म्हणून फुलतो उपक्रमांचा मळा. गुरु विद्यार्थी मोठ्या पदावर जातात विद्यार्थी, म्हणून मोठ्या पदावर जातात विद्यार्थी. मुली शिकून जातात पुढे, मुली शिकून जातात पुढे, म्हणून तर आपला देश आहे जास्तच पुढे, म्हणून आपला देश आहे जास्तच पुढे. मैदानी खेळ खेळून जाते रोगराई, मैदानी खेळ खेळून जाते रोगराई, म्हणून तर शाळा आहे आमची आई, म्हणून तर शाळा आहे आमची आई. शाळेविना करमत नाही, शाळेविना आम्हाला करमत नाही, गुरुजींना आम्हाला ज्ञान येत नाही, गुरुजींना आम्हाला ज्ञान येत नाही. फुलांसारखी शाळा दिसते आमची, फुलांसारखी शाळा दिसते आमची. शिक्षक नसली की सुटते शाळा, शिक्षक नसली की सुटते शाळा आमची. 26 जानेवारीला किती सुंदर दिसते शाळा, 26 जानेवारीला किती सुंदर दिसते शाळा. आमच्या शाळेमध्ये चित्रे आहेत किती छान, म्हणून तर बघायला येतात लोक महान, म्हणून तर हे बघायला येतात लोक महान. बुधवारी असते गणवेशाला सुट्टी, बुधवारी असते गणवेशाला सुट्टी, रविवारी असते शाळेला सुट्टी, रविवारी असते शाळेला सुट्टी. आमची शाळा फुलाफुलांनी बहरते, आमची शाळा फुलाफुलांनी बहरते. ज्ञानाचे धडे आम्हाला शिकायला मिळते, ज्ञानाचे धडे आम्हाला शिकायला मिळते. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर, छान. यानंतर अनुष्का गिरी. अनुष्का गिरी. नमस्कार, माझे नाव अनुष्का गणेश गिरी आहे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या स्वरचित कवितेचे नाव वडिलांचे प्रेम. वडिलांचे हे प्रेम त्यांच्या मनातच असते, वडिलांचे हे प्रेम त्यांच्या मनातच असते. नेहमी रागवतात, नेहमी रागवतात, मी नेहमी चांगलं शिकते, मी नेहमी चांगलं शिकते. मोठ्यापणे दूर व्हावे लागते, मोठ्यापणे दूर व्हावे लागते, त्यांच्या आज्ञेत राहावे लागते, त्यांच्या प्रेमात राहावे लागते. त्यांचे मन जिंकू शकलो की नाही हे काही कळत नाही, त्यांचे मन जिंकू शकलो की नाही हे काही कळत नाही. वडील आपल्याला समजावून सांगतात, वडील आपल्याला समजावून सांगतात, शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, वडील आपल्यासाठी मेहनत करतात, वडील आपल्यासाठी मेहनत करतात. वडील माझे सर्वस्व आहेत, वडील माझे सर्वस्व, त्यांच्यासाठी जगत आहे, त्यांच्यासाठी मी जगत आहे. धन्यवाद. धन्यवाद.
बालकवींच्या या सुंदर अशा चिमुकल्या बोलात आपण चिंब भिजून जात आहोत. यानंतर तनुष्का वाघमारे. तनुष्का वाघमारे. माझे नाव तनुष्का लक्ष्मण वाघमारे आहे. माझ्या कवितेचे नाव आई. माझी आई आहे किती सुंदर, आईची देवापेक्षा पूजा करते मी सुंदर. आईमुळे दिसत आहे मला जग. 9 महिने पोटात वेदना केल्या तिने सहन. त्या माय माऊलीचे उपकार मी नाही विसरणार. मरणाशी लढते ती आई. मुले म्हणतात तू माझ्यासाठी काय केलं आई. मातेचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. मुले म्हणतात माझ्यासाठी तू काय केलं आई. असं मी कधी म्हणणार नाही माझ्या आईला विसरणार नाही. असं मी कधी म्हणणार नाही माझ्या आईला कधी विसरणार नाही. वा, खूप छान. धन्यवाद. छान विचार. तनुजा सोळंकी. तनुजा सोळंकी. मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा कातरखेड आहे. राधेचा आहे. खाली सौराचंद्र राधेचा मालून आली होती. सौराचंद्र राधेचा का साथ राधेचा गेली. सौराचंद्र राधेचा धरले एक सासू. सौराचंद्र राधेचा आठा कळला. सौराचंद्र राधेचा मावळ यमुनेवरती ती शेष घरच्या ज्योती केला का चकवा देऊन गेला. संकेत संपला. मुरलीचे मधून उगवण्याची नाही. धन्यवाद. वाह, महके तो ऐसे सारा बाग खिल जाए. महके तो ऐसे सारा बाग खिल जाए. ताली बजाओ तो ऐसे सारे बच्चे खुश हो जाए. ताली बजाओ तो ऐसे सारे बच्चे खुश हो जाए. यानंतर कोणी विनंती करते. शेख अदिबा. शेख अदिबा. मी अविनाश बनकर आहे. माझ्या कवितेचे नाव शाळेची भीती. शाळेच्या भीतीने सुरू होती पोटदुखी. कधी कधी होते सर्दी आधी डोकेदुखी. शाळेच्या भीतीने होतो उशीर उठतो. कधी सायकल ही रुजते लवकर शाळा गाठण्यास. शाळेच्या भीतीने पुस्तक पेन हरवते. शाळेत गेल्यावर मम्मी मला चिडवते. शाळेच्या भीतीने अभ्यास झालेला नसतो. टीव्हीवर त्यावेळेस आवडीचा कार्यक्रम असतो. शाळेच्या भीतीने किती किती बहाणी. पण शाळेत जाताच वेगळी झाली शहाणी. धन्यवाद. यानंतर सिद्धी दत्तात्रय डोके. पुण्याहून आहे सिद्धी दत्तात्रय डोके. नमस्कार, माझं नाव सिद्धी दत्तात्रय डोके आहे आणि माझ्या कवितेचे नाव गणपती झाला संगणक. गणपतीचे मस्तक पीपीयू झाला. सर्व माहितींचा उगम त्यातून झाला. गणपतीचे बोर्ड मॉनिटर झाले. चांगले मार्गदर्शन फोटोमधून झाले. गणपतीचा आधार झाला हो माऊस. जसा फिरले तशी संगणकाची पिटे हाऊस. गणपतीचे 2 कान स्पीकर संगणकाचे. मोठ्याने आवाज न करता काम करतात ऐकण्याचे. गणपतीचे मोदक जणू कीबोर्ड. यावर एंटर शिफ्ट कंट्रोल मोदक लागतात गोड. छान. छान छान म्हणा. टाळ्या वाजवा. छान. यानंतर दीप्ती वाघमारे. दीप्ती वाघमारे. आजी टाळ्या वाजवा. नमस्कार, माझे नाव दीप्ती वाघमारे. वर्ग 8वी. शाळेचे नाव श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय लातूर. माझ्या कवितेचे नाव वृक्षारोपण. उंच उंच बिल्डिंग शहरात मोठी मोठी. उंच उंच बिल्डिंग शहरात मोठी मोठी. झाडे तोडून तोडून गडबडली सिटी. नसतील झाडे तर पाऊस कसा पडेल. नसतील झाडे तर पाऊस कसा पडेल. पाण्याविना तर मग सर्वांचे अडेल. नुसतेच घोषवाक्य झाडे म्हणतात सारे. आणि अरे हो रे. पाणी जिरवा. सिमेंटचा
जंगलात आहे आमचे खोपटे, सिमेंटच्या जंगलात आहे आमचे खोपटे, घरापुढे लावले मी छान एवढीसे खोपटे, वॉटर बॅग मधलं उरलेलं पाणी, वॉटर बॅग मधलं उरलेलं पाणी, रोज टाकतं त्याला गात कविता गाणी. माझं रूप पाहून आता लावलीत झाडे सर्वांनी, केले मी ही वृक्षारोपण सांगतात अभिमानाने, केले मी ही वृक्षारोपण सांगतात अभिमानाने. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मस्त संदेश दिला. यानंतर वैष्णवी दंडबुले. हो आजी. माझे नाव वैष्णवी दनबुले, वर्ग 7वी, शाळेचे नाव श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय राहतो. माझ्या कवितेचे नाव आहे मोबाईल. चल उठ बाळा मैदानावर खेळ, चल उठ बाळा मैदानावर खेळ, मोबाईल गेम खेळून पायात येईल कसे बळ, नका करू जास्त मोबाईलचा वापर, नका करू जास्त मोबाईलचा वापर, विषारी किरण त्याचे पडतील ना डोळ्यावर. खरे तर मोबाईल वापरूच नाही खाताना, खरे तर मोबाईल वापरूच नाही खाताना, 32 वेळा बारीक चावून अन्न खावे जेवताना, गरज असेल तेव्हाच फक्त वापरावे या दर्शना, गरज असेल तेव्हाच फक्त वापरावे या दर्शना, विनाकारण बळी पडू नका मोबाईलच्या मोहाला, विनाकारण बळी पडू नका मोबाईलच्या मोहाला. धन्यवाद. वा किती छान. खरंच मोबाईल वापरू नका मुलांना. यानंतर सान्वी सास्तुरकर, लातूरून आहे. सान्वी सास्तुरकर. नमस्कार, माझे नाव सान्वी सास्तुरकर आहे आणि माझी कविता पाऊस खूप आहे. गडगड ढग, कडकड बिजली, मोर तांडूळ, चुळचुळी नाचली, भिरभिर वारा, पावसाच्या धारा, अंगावर झेलू थंडगार गारा, झिमझिम पाऊस, गोल गोल फिरकी, हाताला धरून घेऊया फिरकी, पावसाच्या धारात न्हाऊया, पाऊस गीत गाऊया. धन्यवाद. वा छान. धन्यवाद सान्वी. त्याला पूस. यानंतर रितिका डोंबे, पंढरपूरून आहे. रितिका डोंबे. त्याला पूस. नमस्कार, आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक निमित्त मी रितिका माणिक डोंबे आपल्यासमोर साहित्यिका आशा अरुण पाटील यांनी लिहिलेल्या मोबाईल लाडा पुस्तकातील मी तिरंगा ही कविता आहे. मी आज जी कविता सादर करणार आहे तिचं नाव तिरंगा. तिरंगा केशरी रंगातील त्यागवृत्ती पांढऱ्या रंगात सामावली, केशरी रंगातील त्या पांढऱ्या रंगात सामावली, पांढऱ्या रंगातील पवित्रता हिरव्या रंगात असली, पांढऱ्या रंगातील पवित्रता हिरव्या रंगात असली, हिरव्या समृद्धता दाही दिशात पसरली, हिरव्या रंगातील समृद्धता दाही दिशात पसरली, पांढऱ्या अशोक चक्राने प्रगती साधली, पांढऱ्या अशोक चक्राने प्रगती साधली, त्या मीरा पाणी झेंडा फडकला अभिमानाने, झेंडा फडकला अभिमानाने. धन्यवाद. वा भारत माता की जय. यानंतर तनुजा सोळंके. तनुजा सोळंके. आहे ना बेटा तनुजा? तनुजा शिंदे. नमस्कार, माझे नाव वैष्णवी बाळासाहेब शिंदे आहे. मी इयत्ता 25 शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. माझ्या स्वरचित कवितेचे नाव लागल. डोळ्यात. तिच्या हसऱ्या डोळ्यात दिसले ते काजळ, तिच्या हसऱ्या डोळ्यात दिसले ते काजळ, तिच्या बुजऱ्या केसात कसले ते वादळ, तिच्या बुजऱ्या केसात कसले ते वादळ, तिच्या मुख्या आवटा भेटून शकतो, तिच्या मुख्या आवटा शब्द, तिच्या वृक्षावर दरवाजा तो गोंधळ, वृक्षावर दरवाजा तो गोंधळ, तिच्या गंभीर मुखात दिसले ते अर्थ, तिच्या गंभीर मिठात दाटवला तो अर्थ, तिच्या गंभीर मिठात दाटवला तो अर्थ, तिच्या दिसले ते काजळ, तिच्या हसऱ्या डोळ्यात दिसले ते काजळ. नमस्कार. बोल बेटा. या प्रशालेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकते आणि मी वाचलेलं पुस्तकाचं नाव आहे फिटे अंधाराचे जाळे. तर या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर हे मला स्वतःला आवडलेलं पुस्तक आहे.
म्हणजे हे पुस्तक निवडण्याचं कारण असं म्हणजे की हे पुस्तक असं आहे की जे प्रत्येक विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचलं पाहिजे असं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर ते कृष्ण गोपाल तिवारी IAS ऑफिसर आहेत ते. आणि म्हणजे ते IAS ऑफिसर त्यांना विशेषण दिलेलं आहे प्रज्ञाचक्षू. प्रज्ञा म्हणजे कापूस त्याला बुद्धी आणि चक्षु म्हणजे डोळे. बुद्धिरूपी डोळे आणि बुद्धिरूपी डोळ्यांनी त्यांनी केलेली प्रगती किंवा त्यांच्या यशाची ही यशोगाथा आहे या पुस्तकामध्ये. तर हा सांगायचं असं आहे की त्यांना लहानपणी असं त्यांची दृष्टी हळू कमकुवत होत गेली. तर ते शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थी दशेत असताना ते 1ली ते 4थीच्या वर्गात असताना त्यांची दृष्टी हळूहळू कमजोर होत गेली आणि ते होते ग्रामीण भागातले. कृष्ण गोपाल तिवारी सर ग्रामीण भागातले होते. तर त्यांच्या गावात कसं हॉस्पिटल असण्याची शक्यता नव्हते आणि नव्हतंच त्यावेळेस तसं. तर मग त्यांनी रात्रीच्या टायमिंगला दिसत नाही किंवा दिसत नाही हे कळल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना शाळेत दवाखान्यात वगैरे घेऊन न जाता दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे की नाही असेल काहीतरी. अजूनही सध्या अशी परिस्थिती आहे काही भागांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये. तर त्यांच्याकडे असं दुर्लक्ष करण्यात आलं की नसेल असेल काहीतरी असं. हळूहळू त्यांची दृष्टी ही कमजोर होत गेली आणि त्यांनी काही अभ्यासाचं किंवा अतिशय हुशार विद्यार्थी वगैरे नव्हते. पण त्यांच्या मनामध्ये जिद्द होती कुठेतरी की आपण काहीतरी करायचं आहे म्हणून. आणि 4थी 5वीच्या वर्गात असलेल्या वेळेस त्यांचा मोठा भाऊ ते डोकले. आणि त्यांचा ज्यावेळेस निकाल लागला तर तुला मजाकमध्ये एक म्हणजे शिक्षक किंवा विद्यार्थी त्यांना म्हणाले होते की तू काय इतका अभ्यास काय करतो, तू जाऊन तुझं सर्व्हिसिंग होणार आहे का? आणि तेच त्यांनी सत्य घेऊन ते दाखवलं. खादीमध्ये ते ते आज खरेच प्रत्यक्षामध्ये ते IAS ऑफिसर झालेले आहेत. तर ते असं ते खादी कुछ नहीं होता ते संपव मग. ते विश्वास नांगरे पाटील यांची ती एक लाईन आहे कवितेची. ते या पुस्तकामध्ये त्यांनी दिली आहे. म्हणजे घोसलों से उड़ान होती है, यूं ही पंखों से नहीं होता, घोसलों से उड़ान होती है. नमस्कार, माझे नाव राजमाला ज्ञानेश्वरी. मी जिजामाता कन्या प्रशाला या शाळेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकते. आज मी आपल्या सर्वांना अभ्यास मित्र या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छिते. अभ्यास मित्र या पुस्तकाचे लेखक यजुर्वेंद्र महाजन आहेत. यांनी या पुस्तकांमध्ये विद्यार्थी जीवनामध्ये त्यांना परीक्षेच्या काळामध्ये तसेच म्हणजे अभ्यासामध्ये येणाऱ्या त्यांना अडचणींबद्दल त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. सर असं म्हणतात की म्हणजे आपण पुस्तकामध्ये आपण अभ्यास कसा केला पाहिजे, कुठल्याही कोणत्याही सायन्स असो किंवा मॅथ्स त्याचे कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेतले पाहिजेत. केवळ पाठांतर न करता आपण प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये असं पण सांगितलेलं आहे की आपण छोट्या छोट्या आणि साध्या गोष्टींना कधी कधी कॉम्प्लिकेटेड करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला गोष्टी अवघड वाटतात. तर असं न करता आपण प्रत्येक विषयाच्या किंवा कुठलीही गोष्ट आपण शिकतेवेळी आपण ती त्याच्याकडे एका पॉझिटिव्ह अँगलने बघितलं पाहिजे की ही गोष्ट मला नक्की जमेल आणि मी ही करू शकते. त्याचप्रमाणे आपण जेव्हा मी हे पुस्तक वाचण्या अगोदर आपण नेहमीच म्हणजे 9वी 10वीचे बरेचसे विद्यार्थी सायन्स मॅथ्सच्या रेडीमेड नोट्सचा वापर करतात. तर कुठल्याही विषयाचा आपण जर जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तर दुसऱ्याच्या भाषेमध्ये किंवा दुसऱ्याच्या रेडीमेड नोट्स आपण यूज केला तर आपण आपल्याला जास्त एक्सप्लोर करू शकणार नाही. तेव्हा आपण जर स्वतःच्या नोट्स जर तयार केल्या तर त्यामधून आपल्याला
म्हणजे ती आपल्या भाषेमध्ये असेल त्यामुळे आपल्याला ती आपल्या लवकर समजेल आणि ते आपण जास्त वेळ लक्षातही ठेवू शकतो. मी सर्वांना इथे उपस्थित असलेल्या सर्वांना अशी विनंती करेन की सर्वांनी हे पुस्तक वाचावं आणि यामध्ये जे ज्या ज्या गोष्टी नोटेड आहेत त्या गोष्टींचा आपण स्वतःच्या जीवनामध्ये उपयोग करावा. सौ आशा अरुण पाटील या बालसाहित्यिका म्हणून सुपरिचित आहेत. आतापर्यंत त्यांची एकूण 17 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात मोजकेच पण दर्जेदार लेखन हे त्यांच्या लेखनाचे विशेष आहे. शिक्षकी पेशात काम करत असताना त्यांनी मुलांसाठी बालसाहित्याची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. एवढेच नव्हे तर वाचनाचे वेड हा त्यांचा पाठ 7वीच्या हिंदी आणि इंग्रजी माध्यमासाठी मुलांना अभ्यासात आहे. आजपर्यंत अनेक नामवंत पुरस्काराने त्यांना सन्मानित आहे. लॉकडाऊन मध्ये बालपण निरोध झालेल्या लहान मुलांसाठी त्यांनी मोबाईल दादा हा काव्य संग्रह लिहिला होता. त्याचे स्वागत राज्यभरातील बालकांकडून आणि साहित्यिकांकडून झाले. मोबाईल दादा या काव्य संग्रहाचे मुख्य पृष्ठ पाहून मला म्हणण्यापेक्षा आजच्या पिढीला आवडणाऱ्या मोबाईलचं असल्यामुळे खूपच आवडलं. परंतु या पुस्तकात त्यांनी मोबाईल पासून दूर राहण्याचा संदेश दिलेला आहे. मोबाईलचा योग्य वापर करणे हा महत्वाचा संदेश आणि काळाची गरज त्यांनी सांगितली आहे. यामधील सर्वच चित्र मला खूप आवडली. यामध्ये एकूण 30 कविता आहेत. यातील सर्वच कविता वाचनीय आहेत. लहान मुलांचा वयोगट लक्षात घेऊन त्या उत्तम रीतीने फुलवल्या आहेत. मुलांचे भावविश्व, त्यांची अभिरुची आणि त्यांच्या निरागस मनाचा घेतलेला ठाव म्हणजे मोबाईल दादा हा काव्य संग्रह होय. यातील प्रत्येक कविता बाल मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. या कविता मुलांचे मनोरंजन तर करतात शिवाय त्या बौद्धिक ज्ञान, मानवी मूल्ये, संस्कार नकळतपणे देऊन जातात. मोबाईल दादा या काव्य संग्रहाची सुरुवात नियोजन या कवितेने होते. नियोजन या कवितेतून कवयित्रीने जीवनात असणारे नियोजनाचे महत्व अगदी मुलांना पटवून दिले आहे. जेवण कवितेच्या माध्यमातून साबणाने स्वच्छ पुसला कपड्याने, जेवण वाढले आईने, म्हणाली खा चवीने. आपल्या भारतीय संस्कृतीत आजही भाजी नको, ती नको असं मुलांचे नेहमीच म्हणणे न ऐकता चांगल्या सवयी लावल्या जातात. या लहान मुलांसाठी कवयित्रीने जाणीवपूर्वक ही कविता लिहून जीवनात पौष्टिक आहाराचे महत्व मुलांना पटवून दिले आहे. त्याचप्रमाणे खेळ, गडबड, नारा स्वच्छतेचा, माणसांनो, माय मराठी, निसर्ग, मोबाईल दादा, सुट्टी, लपाछपी या कविताही वाचनीय आहेत. मुलांना पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणाची जागृती राहावी या दृष्टीने कवयित्रीने चिंच गलिटर सुंदर कविता दिली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांची झालेली हेळसांड मार्मिक शब्दात कवयित्रीने मांडली आहे. सण, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध विषयांना स्पर्श करत बालकुमारांसाठी कवयित्री आशा पाटील यांनी मोत्यांची माळ गुंफली आहे. या पुस्तकातून कवितेच्या माध्यमातून मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही मिळतात. हे पुस्तक मला आवडले, तसेच ते सर्व मुलांना खूप आवडते. भविष्यात मुलांना ज्ञान आणि संस्काराची सुधारणा होईल अशी खात्री आहे. मी आवडलेली यातील एक
कविता शेवटी येथे सादर करणार आहे. गडबड. पोट बर्गर पिझ्झा वाटे गोड, पावभाजी अन वडापाव आलटून पालटून तोच खावं. भाजी पोळी अन लागत नाही जीवन. नवीन काहीतरी माझी जीभ मागत राही. पोट मग केले आंदोलन. गडबडू लागलं गडबडानं. डॉक्टरांनी दिला सल्ला गोड. वरण भाताचं भाजी पोळी थोडे धन्यवाद. खूप छान. कविता वाचली जाते, मनातील भाव व्यक्त होतात. कविता वाचली जाते, मनातील भाव व्यक्त होतात. चिमुकल्यांच्या कवितेतून हा बोल ना. मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. कविता वाचली जाते, मनातील भाव व्यक्त होतात. कविता वाचली जाते, मनातील भाव व्यक्त होतात. ह्या चिमुकल्यांच्या कवितेतून प्रत्येक क्षण लक्षात राहतात. त्यानंतर आपण अध्यक्षीय समारोपाकडे वळूयात. आज आपल्याला लाभलेल्या अध्यक्ष माननीय वृषालीताई पाटील ज्येष्ठ कवयित्री आहेत. त्यांचं पक्षी गेले कुठे ह्या पुस्तकाला आत्ताच महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा नवीन त्यांचे कथासंग्रह पण, कविता संग्रह पण आहेत आणि अनेक पुरस्कारांवर त्या पुरस्कारित झालेल्या आहेत. आपण अध्यक्षीय समारोपासाठी निमंत्रित करते विशालीताई पाटील. तत्पूर्वी अजून एकदा मी मंचावरील सर्व मान्यवर, शब्दांकित साहित्य मंचच्या मार्गदर्शक कुसुमताई मोरे, संस्थापक अध्यक्षा माननीय डॉक्टर नवीनताई राजमाने, सर्व पदाधिकारी सचिव उषा भोसले आणि मंचावर सर्व असलेले उपस्थित श्रोतेगण आणि बालकवी यांचे मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचं आभार मानते. मी त्यांना धन्यवाद देते. आपण आता अध्यक्षीय समारोपाकडे होऊया. माननीय विशालीताई पाटील यांना विनंती करते की आपण पुढच्या अध्यक्षीय समारोप करा. मॅडम, चुकून आपल्या मंचाच्या अध्यक्षा विजयाताई भंगे यांचा नामोल्लेख करायचा राहिला. आपलं मंचावर विजयाताई भंगे, तुमचंही खूप खूप स्वागत. नमस्कार सर्वांना. शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापकीय अध्यक्ष माननीय सौ नयन राजमाने मॅडम, शब्दांकित साहित्य मंचचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसंच मार्गदर्शिका माननीय कुसुमताई मोरे मॅडम आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि सर्व बालगोपाळ, सर्वांना सस्नेह नमस्कार आणि आजच्या बाल पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर बाल साहित्य हे निव्वळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये. ते वाचायचं आणि सोडून द्यायचं असं तर शक्यच नाहीये. ते मुलांच्या दृष्टीनं तर अनुभवण्याची गोष्ट आहे. कारण मुलांच्या जीवनाचा पाया आणि त्यांचं व्यक्तिमत्व ह्या पुस्तकामुळे घडत असतं. परंतु कारण त्याचं एक महत्व आहे तेवढंच की पुस्तकामुळे साहसी वृत्ती वाढते, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो, त्यांच्यातले सुप्त गुण तेही वाढीला लागतात. सततचे वाचन, एकदा वाचनाची सवय लागली की मुलं मग सगळ्याच प्रकारचे कथा वाचतील, कविता वाचतील, कादंबरी वाचतील, सर्वच इतर वाचनामुळं त्यांचे एक स्वतंत्र विचार करण्याचं एक वृत्ती विकसित होते वाचनामुळे. तर हे वाचनाचे संस्कार अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळेच हा दिवस मुख्यत्वाने मुद्दाम ठेवलेला असावा असं वाटतं. आणि बाल साहित्य हे वाचकीय आहे आणि राहणार आहे. तरी आपल्या साहित्यिक दुनियेमध्ये बाल साहित्याला तेवढा म्हणावं तेवढा वजन नाहीये. कारण असं समजलं जातं की बाल साहित्य एक सोपी गोष्ट आहे आणि
ते काय सहज केलं जातं, सहज होणारं काम आहे असं एक समजलं जातं किंवा तसं म्हटलं पण जातं अधूनमधून, परंतु ते तसं नाही आहे. ते अत्यंत अवघड गोष्ट आहे असं मला वाटते. कारण बाल साहित्यामध्ये जर कवितेचा विषय आपण घेतला तर त्याच्यामध्ये ताल पाहिजे, लय पाहिजे, मनोरंजन पाहिजे. आणि मनोरंजन जरी असलं तरी मनोरंजनातून मौलिक संदेश मुलांच्या मनामध्ये रुजविणारं बीज जसं आपण पेरतो तसं ते रुजविणारं एक मौलिक संस्कार त्याच्या मनामध्ये रुजले पाहिजेत असं ते साहित्य असलं पाहिजे. आणि ते लिहित असताना मग असं लिहिणं तर सर्वसामान्य आपण जसं लिहितो तसं तर शक्य नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा परकाया प्रवेश जसं आपण म्हणतो तसं परकाया प्रवेश करून म्हणजे मुलांच्या आत मनात डोकावून त्यांच्या वयाशी सांगड घालून त्यांचे भाव किंवा त्या एखाद्या गोष्टीकडे ती मुलं कशा दृष्टीनं पाहतील ह्याचा विचार करून हे साहित्य लिहिलं जातं. आणि ते आनंददायी पण पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोनही त्याच्यातून उद्भूषित झालेला पाहिजे, तर असं मला वाटतं. आणि आता तर हे बाल साहित्य बऱ्याच अंशी बरेच लेखक मोठे मोठे ह्या बाल साहित्याकडे वळलेले आहेत. आणि जरी निर्माण झालेलं आहे बाल साहित्य, पहिले पण होतच, परंतु एक स्वर असतो की निर्माण झालं तेवढं कुठली वाचत नाही आजकाल, मुलांना संस्कार नाही वाचनाचे. परंतु तसं आता हे पण चित्र आता बदलत आहे. आजचा हा आपला कार्यक्रमाचा एक भाग हा एक उदाहरणच आहे की आपण असे कार्यक्रम ठेवतो मुलांच्या दृष्टीनं त्यांनी सहभाग त्याच्यामध्ये व्हावं म्हणून. आणि इंग्लिश स्कूल असू दे किंवा मराठी मीडियम असू द्या, सगळीकडे आता वाचन संस्काराला महत्व दिलं जात आहे आणि मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेत आहेत. ही पण एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटते. आणि म्हणूनच इतक्या मुलांनी आता आजचा आपला कार्यक्रम तर अतिशय थोडक्या वेळात जसं मॅडमनी सांगितलं होतं की सहज छोट्या वेळामध्ये आपण त्याचं नियोजन केलं, तरी नियोजन अप्रतिम झालं. आणि तेवढ्या थोड्या वेळात पण एवढ्या मुलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला ही खूप मोठी गोष्ट मला वाटते की उत्स्फूर्तपणे त्यांना कोणी प्रेशर केलेलं नाही, पण आपण होऊन त्या मुलांनी इतक्या जणांनी कवितेमध्ये आणि ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्याच्याबद्दल मुलांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आहे. आता या मुलांनी मला वाटतं जवळपास 10-19 विद्यार्थ्यांनी कविता सादर केलेल्या, त्याच्यात 1-2 जर सोडले तर आदिती शाळेची भीती ही कविता वाचली तर ते अगदी म्हणजे विनोदी अंगाने तिनं सांगितली की शाळा जर जायचं नाही त्याची भीती मनात असली तर ते विनोदाच्या पद्धतीने त्याचे बहाणे कसं शोधले जातात हे तिनं व्यक्त केलेलं आहे. ती म्हणते की संगणक हा गणपती सारखा वाटतो तिला, कारण गणपतीला आपण बुद्धीची देवता मानतो आणि ती बुद्धी आणि ती हे त्या संगणकामध्ये आहे ते आपल्याला बुद्धी देत आहे असा भाव तिनं त्या कवितेतून सादर केला. तिनं वृक्षारोपणाचं महत्व म्हणजे पर्यावरणाचं महत्व सांगितलं. वैष्णवीनं मोबाईलचे दुष्परिणाम, मोबाईलच्या आवश्यकता सांगितलं की किती सुंदर ते 7 रंग एकमेकात मिसळल्यानंतर दिसतात. मैत्रीचे 7 रंग असते किंवा आपल्या आनंदाचे 7 रंग असते हे तिनं त्याच्यामध्ये सांगितलं. सई शिंदे साईनं माझी शाळामध्ये गुरुचं महत्व सांगितलं की गुरुमुळे कसं उपक्रम घेतात गुरुजन आणि आपली कशी प्रगती होते हे तिनं कवितेमधून सांगितलं. स्वरा पाटील खारुताई म्हणजे त्याने कसं बळ तसं असताना एक रामाने त्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला आशीर्वाद दिला. आता आजकाल तर ज्या धान्य पिशवीतून किंवा बाहेरून येतं मार्केटमधून तर ते नेमकं कुठं पिकतं हे सुद्धा बऱ्याच लेकरांना माहित नसतं. तर ते तिला शेतामधून काय काय पिकू शकतं ते कसं आपण खाल्लं पाहिजे आवश्यक आहे हे तिनं त्या कवितेमधून सांगितलं. तनुजानं सावळाच्या ही सुंदर कविता सादर केली. वैष्णवी शिंदेनं मनाचा सुगंध मातीचा सुगंध आपल्या डोळ्यातून तिनं व्यक्त केला. सम्राट भोसलेनं आजी आजोबाचं प्रेम
अतिशय छान पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने आजी आजोबा आपल्यावर प्रेम करतात, कसं खाऊ घालतात, आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे त्यानं सांगितलं. माझी आई तिचं गुण त्याच्या कृतीनं व्यक्त केलं आईचं. आणि म्हणणं पावसाचं गाणं आणि पावसाचं सुंदर वर्णन व्यक्त केलं आहे आपल्या कवितेमधून. रीतिकानं तिरंगाच्या एकमेकांमध्ये मिसळलेले जे अद्वैत भाव आहेत, नुसतेच रंग नाहीत तर त्या रंगातले जे भाव असतात ते भाव कसे तिनं एकमेकांमध्ये अद्वैत आहे पण ते कसं एकमेकाला पूरक आहे हे तिनं तिरंग्यातून सांगितलेलं आहे. आणि आपली आई तर तिनंही कसं आई ही पुरतही नाही आणि उरतही नाही, आईचं महत्व तिनं त्याच्यामधून सांगितलेलं आहे. त्याच तनुजा थोरमोठे तिनं अंधारातील जाळे ह्या पुस्तकावरचं विश्लेषण केलंय. तर ही एक अपंग व्यक्तीची कहाणी आहे. अगदी म्हणजे जिद्दीनं तिनं ते परीक्षा पास होती कलेक्टरची प्रज्ञाचक्षू प्रयत्नांची पराकाष्ठा करून अगदी यश मिळवलेलं. तर ते किती अवघड याच्यातून जाऊन एकदा मनात जर आपण ठरवलं तर कुठली गोष्ट अशक्य नाही, मग ते अपंग असो किंवा नॉर्मल माणूस असो हे त्याच्यातून तिनं सांगितलेलं आहे. तिनं आवाहन केलेलं की हे पुस्तक सर्वांनी वाचावं. ज्ञानेश्वरी राजमाले हिनं अभ्यास मित्र हे पुस्तकावर तिनं बोलली की अभ्यास कसा करावा. त्याच्यामध्ये ती म्हणते की सगळे करतात तर मग मी नाही का नाही करू शकत. म्हणजे हा एक त्याच्यातला मंत्र तिनं सर्वांना थोडक्यामध्ये विश्लेषण करून तो मंत्र तिनं सर्वांना दिला की मीही सगळं करू शकते. ही जिद्द आणि हा मंत्र तुम्ही सतत मनात जागवा म्हणजे तुम्हाला काहीच अशक्य नाही असं तिनं थोडक्यामध्ये ते सांगितलेलं आहे. समृद्धी तरले हिनं मोबाईल दादा हा काव्यसंग्रह श्रीमती आशा अरुणी पाटील मॅडमचा ह्याच्यावरती परीक्षण केलेलं आहे. तर याच्यामध्ये एकूण काव्यसंग्रह थोड्या ह्याच्यामध्ये एक दोन वाक्यामध्ये तिनं पूर्ण अंतरंग दाखवलेला आहे. आणि कविता आणि प्रत्येक कवितेतला संदेश जो काही आहे तो तिने ह्याच्यामधून सांगितलेला आहे. मग सगळ्याच रचनामधलं म्हणजे सामाजिक असेल किंवा लहान मुलांचं मोबाईल जरी नाव दिलेलं असलं तर मोबाईलचे परिणाम सुद्धा वाईट होऊ शकते. सतत वापर चांगला नाही हे सुद्धा तिने सांगितलेलं आहे. आणि याच्यामधल्या एकूण कविता जी आहे त्याच्यातलं सगळ्याच येतो तिनं थोडक्यामध्ये पण अगदी म्हणजे संदेश सगळं सांगितलेलं आहे. तर असं सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे अनपेक्षितपणे आलेल्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी इतका सुंदर छान त्याच्याबद्दल सादरीकरण केलं. वेळ नाही आपण वेळ दिला असता तर ह्याच्यापेक्षा आणखीन खूप छान त्यांनी काही केलं असतं. पण तरी खूप खूप छान सर्वच विद्यार्थ्यांनी इथं सादरीकरण केलं. कविता असू द्या किंवा परीक्षण असू द्या सगळ्याच मुलांचं खूप खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं की ओझा आता आपण दप्तरांचं बघतो तर हे ओझ्यालाही कमी करण्याचं सामर्थ्य या वाचनामध्ये आहे. जे ओझं आता नुसतं पुस्तकाचं ओझं नाही तर फार अपेक्षांचं ओझं देतो आपण तसं पाहिलं तर मुलांच्या पाठीवर. मग ते आपण परीक्षेत इतके मार्क मिळायला पाहिजे म्हणून असू द्या किंवा मग शाळेतून कुठल्या गोष्टीचं काही करण्याविषयी इतर ऍक्टिव्हिटीजचं असू द्या किंवा घरात शिक्षित वागणं म्हणून असू द्या, परंतु त्या निरागस मुलांनाही आनंद देणारं काम बालसाहित्य करत असतं. तर मी त्या कार्यक्रम राजमाने मॅडमनी घेतला आणि त्याच्यामध्ये इतकं छान पद्धतीनं कार्यक्रम सुंदर झाला. निर्माताईने खूप छान सूत्रसंचालन केलं. पुढील निर्माताई सर्वांना शुभेच्छा देऊन धन्यवाद. अध्यक्ष केल्याबद्दल मॅडम अध्यक्ष केल्याबद्दल मॅडमचे खूप धन्यवाद. खरंच राजमाने मॅडमचे आपण सगळ्यांनीच आभार मानायला पाहिजे. त्या खूप कमी वेळात आणि सुंदर ते सगळ्यांची नावं एकत्र टाकणं, लिंक तयार करणं धन्यवाद. यानंतर मार्गदर्शन केलं बाल साहित्य आहे त्यामुळे त्यांनी
येस त्यांना ते सही आहे म्हणून आपण करायला हो पण आवाज तुम्ही हा मोबाईल यूज करा ना आता येतोय का? हा आता येतोय बाकीचे मित्र नमस्कार. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनानिमित्त शब्दांकित साहित्य मंच आणि हे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि प्रथम मला वर्षाला आभार प्रदर्शनासाठी संधी दिली त्यासाठी मी त्यांचे प्रथमतः आभार मानते. यशस्वी तत्त्वज्ञान माणसांच्या सानिध्याने विचाराने जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते असे आज आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय वर्षाली पाटील मॅडम तसेच कार्यक्रमाचे संयोजिका आदरणीय डॉक्टर नयन राजमारी सर्व उपस्थित मान्यवर खरे तर आपल्या लोकांचे आभार मानायचे असतात सर्व लोकांचे आभार मानावे काही की नाही पण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मला जी जबाबदारी दिली गेली त्यासाठी इथे मी बोलत आहे आणि शब्दांकित साहित्य मंचाच्या वतीने आपल्या सर्वांचे मी आभार मानते. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. तसेच कार्यक्रम करण्यासाठी आवाज येतोय तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आज जे चिमुकले उपस्थित झाले छान छान कविता त्यांनी सादर केल्या पुस्तकावर बोललं त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हे कार्य केलेलं आहे त्यांचेही आभार मानते आणि यावेळी सांगावे लागते की शब्दांकित साहित्य मंचाचा हा आलेख अर्थात चढत जावं ती सर्वांच्या वतीने शुभेच्छाही देते. विशेष शब्दांकित साहित्य मंचाच्या संचालिका डॉक्टर नयन राजमाने मॅडम तुमचे आणि अभिनंदन कारण त्यांनी आज हा दिनविशेष आणि त्याचं औचित्य साधून या संधीचं सोनं केलेलं आहे आणि या चिमुकल्यांना या बाळगोपाळांना आपल्यामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि कार्यक्रम आता आजचाच चिमुकल्यांचा म्हणून नाही तर हे आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच झाली नारळ कुठले समजायचं चिमुकल्यांना एक प्रकारची मेजवानी दिली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. तसेच सूत्रसंचालन जिग्नाताईंचे खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी सूत्रसंचालन केलंय त्यांचे मी आभार मानते आणि यांनी खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे चिमुकल्यांना की पुस्तक वाचन म्हणजे हे संस्कार हे भूमिका पार पाडत असतो. हा महत्वाचा संदेश त्यांनी दिलाय त्यातून नक्कीच आमचे चिमुकले ही शुभ मुंग्याला डोंगरात आजवर बसून संपला असे जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.